गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करतो, तर विद्येची देवताही ती समजली जाते। आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अष्टविनायक दर्शन हे सर्वात पवित्र मानलं जातं। त्यातीलच चौथ्या क्रमांकाचं आहे रांजणगावचा महागणपती। 400 वर्ष जुनं असलेलं हे रांजणगावचं महागणपती मंदिर याचं दगडी बांधकाम हे पेशवाईच्या काळामध्ये झालं। पेशवे सवाई माधवराव यांनी याचं बांधकाम केलं, तर त्यांनी बऱ्याचदा या मंदिराला भेट दिल्याची ही नोंद आढळते। तर तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की गणेशाचे पूजन त्यांनी आधी केले नाही, त्याच्यामुळे त्यांना यश मिळाले नाही। त्याच्यानंतर भगवान शंकराने उग्र तपश्चर्या केली आणि गणेशाची ज्या ठिकाणी उग्र तपश्चर्या केली त्याला श्री क्षेत्र मणिपूर म्हटलं गेलं आणि ते मणिपूर म्हणजेच आजचं हे रांजणगाव आहे। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करतो, तर विद्येची देवताही ती समजली जाते। आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अष्टविनायक दर्शन हे सर्वात पवित्र मानलं जातं। त्यातीलच चौथ्या क्रमांकाचं आहे रांजणगावचा महागणपती। पेशवेकालीन दगडी बांधकाम असलेलं अतिप्राचीन देवालय आज आपण पाहण्यासाठी आलो आहोत। आज आपण बाप्पाचं दर्शन घेत असतानाच या मंदिराचा इतिहास, याची वास्तुशैली, इथे चालणाऱ्या सगळ्या पूजा वगैरे हे सगळं पाहणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर घेऊया दर्शन रांजणगावच्या महागणपतीचं। साधारण 400 वर्ष जुनं असलेलं हे रांजणगावचं महागणपती मंदिर याचं दगडी बांधकाम हे पेशवाईच्या काळामध्ये झालं। पेशवे सवाई माधवराव यांनी याचं बांधकाम केलं, तर त्यांनी बऱ्याचदा या मंदिराला भेट दिल्याची ही नोंद आढळते। तसेच या दगडी ओवऱ्या ज्या बाजूला दिसतात मंदिराच्या, त्याचंही काम महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी केलं। तर जो को लाकडी मंडप आपल्याला दिसतो, तर त्या मंडपाचं काम इंदोरचे सरदार किबे यांनी केलेलं या ठिकाणी आढळून येतं। या मंदिरात आपण ज्या मूर्तीचे दर्शन घेतो ती दर्शनी मूर्ती आहे। मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली असून ती मूर्ती 10 सोंडी व 20 हात असलेली आहे असं सांगितलं जातं। तिला महोत्कट असे म्हणतात। घनघोर तपश्चर्या करून त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने सगळीकडेच स्वर्ग, पृथ्वी, नरक सगळीकडे उन्माद माजवला आणि ऋषी मानव या जातीला त्यांनी धोका निर्माण केला।
अशा अवस्थेत सर्वजण भगवान शंकराकडे गेले आणि त्याची प्रार्थना केली की या त्रिपुरासुर राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त करावा. सुरुवातीला भगवान शंकराने त्याच्याशी युद्ध सुरू केलं, पण त्यांच्यात त्यांना यश आलं नाही. तर तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की गणेशाचे पूजन त्यांनी आधी केले नाही, त्याच्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. त्याच्यानंतर भगवान शंकराने उग्र तपश्चर्या केली आणि गणेशाची ज्या ठिकाणी उग्र तपश्चर्या केली त्याला श्री क्षेत्र मणिपूर म्हटलं गेलं आणि ते मणिपूर म्हणजेच आजचं हे रांजणगाव आहे. तर इथे त्यांनी उग्र तपश्चर्या केल्यामुळे भगवान गणेशाने पहिल्यांदा इथे महाकाय रूप धारण केलं. जवळजवळ 10 सोंडी आणि 20 हात असं महाकाय रूप होतं. त्या महाकाय रूपामुळे ह्याला महागणपती असं म्हटलं जातं. तर याच वेळी कार्तिक शुद्ध पौर्णिमेला तो एकाक्षर मंत्र घेऊन शंकराने जेव्हा त्रिपुरासुराचा वध केला त्याला त्रिपुरारी पौर्णिमा करतात आणि ही वध करण्याची घटना ही भीमाशंकर जवळ झाली होती. पुढे जाऊन मोरया गोसावींनी इथे येऊन सविस्तर गणपतीची पूजा केली आणि तेव्हापासून अष्टविनायकामधलं हे महागणपती नावारूपास आलं. सुरुवातीला हे मंदिर साधेसुधेच होते, पण आता या ठिकाणी अद्ययावत सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच आसपासच्या परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आलेले आहे. देणगी कक्षाच्या मागील दालनामध्ये अष्टविनायकाच्या मूर्ती तसेच भगवान शंकर गणेशाचे पूजन करत आहेत. तसेच या ठिकाणी 10 सोंडी आणि 20 हात असलेल्या गणेशाचेही दर्शन होते. त्याचबरोबर महान गणेश भक्त मोरया गोसावी यांच्या पादुका या ठिकाणी ठेवलेल्या दिसतात. मंदिर परिसरामध्ये आणखीही काही छोटेखानी मंदिरे आढळतात, जसे की महादेवाचे मंदिर. त्याचबरोबर त्याच्या शेजारी विठ्ठल रुक्मिणीचेही मंदिर दिसते. तर या ठिकाणचं वेगळेपण म्हणजे इथे काही विरगळी दिसतात ज्या वीरांच्या पराक्रमाची साक्ष देतात. तसेच काही सतीशिळाही इथे आढळतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या 5 दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते. त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते. शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी ST ची सोय आहे. तसेच नगरमार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा. भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर. जय शिवराय.